श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. मित्रांनो, तारक मंत्राने खूप मोठे चमत्कार केले आहेत. अशाच या तारक मंत्राचा एक छोटासा चमत्कार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप छान आहे, नक्कीच स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. चला तर काही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी माऊलींच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुखद समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यात घडलेला अत्यंत अद्भुत चमत्कार सांगणार आहे. बराच वेळ जेव्हा आपल्याला सगळं काही संपल्यासारखं वाटतं ना, जेव्हा आपल्याला आपलं स्वतःच हरवल्यासारखं वाटतं ना, नशीब साथ देत नाही, जवळ काहीच नसतं, या परिस्थितीत जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तेव्हा हेच स्वामी भक्तांची संकटे कशी दूर करतात, भक्तांच्या भक्तीला ते कसे धावून जातात आणि आपल्या भक्तांचे नशीब हे कसे बदलतात, हे आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपला आजचा हा अनुभव नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवर नवीन असताल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा अनुभव आहे अकलूज स्वामी सेवेकरी ताई सौ अश्विनी देशमुख या ताईंचा. या ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी. स्वामी मार्गात आल्यानंतर बदलले माझे संपूर्ण आयुष्य आणि याच आयुष्यात स्वामींनी घडवलेली ही लीला मला आज स्वामी आई या चॅनलवर सांगण्यास भेटत आहे. त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांची खूप आभारी आहे. ताई म्हणतात, मी पहिल्यापासूनच खूप नास्तिक, देवधर्म यासोबत माझा खूप किंवा जास्त असा काही संबंध नव्हता. मात्र माझी आई खूप धार्मिक होती. तिला देवाशिवाय काही सुचत नसत. तिच्यासाठी कधीतरी देवापुढे हात जोडले असतील, मात्र ते श्रद्धेने किंवा मनापासून असे कधीच नव्हते. पण माझी आई नेहमी देवाला सांगत असायची, माझ्या मुलीला कधीतरी साक्षात्कार नक्की द्या आणि तिला कधीतरी तुमच्या सेवेत घ्या. पण मी मात्र तिच्यावरच असायची. लहानपणी अत्यंत छान गेले. आई बाबा, घरातले सगळेच माझे खूप लाड करायचे. घरची परिस्थिती उत्तम होती. सर्व छान असताना माझं वय वाढत गेलं. मी 22 वर्षांची झाले आणि मग बाबा माझ्या लग्नासाठी स्थळ पाहू लागले. मात्र मी स्वतः एका मुलासोबत विवाह जुळवून ठेवला आणि मग माझ्या घरच्यांच्या आणि माझा खूप मोठा वाद झाला. मी त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं. जेव्हा ही गोष्ट घरी बाबांना समजली, त्यांनी मला सरळ घराच्या बाहेर काढलं. मग मी घरातून निघून गेले. मी माझ्या नवऱ्यासोबत माझा संसार थाटू लागले. लग्न झालं. आम्ही आमच्या गावी गेलो. तिथे 2 वर्ष राहिल्यावर माझा नवरा अनिल याचं आणि माझं खूप भांडण होऊ लागलं. नवरा दररोज दारू पिऊन येऊ लागला, मला त्रास देऊ लागला. कारण आता जबाबदारी आली, प्रेम संपून गेलं, त्याला मला सांभाळायचं नव्हतं. तो मला त्रास देऊ लागला, मारू लागला. मग आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आमचा डिवोर्स देखील झाला. खरे तर त्याच्यासाठी त्याचे घरचे होते, पण माझ्यासमोर प्रश्न होता, आता मी कुठे जाऊ? बाबांकडे जाण्याची हिंमत नव्हती आणि तो मार्गही बंद झाला होता. आता मला कुणाचा आधार नव्हता. खूप विचार केल्यानंतर आपण एकटेच राहायचं असं मी ठरवलं. त्यावेळी काहीच नव्हतं. माझ्या कानात छोटी छोटी 2 सोन्याचे कानातले होते. मी ते मोडले आणि त्यातून काही पैसे आले. त्यातले काही पैसे मी रूमच्या भाड्यासाठी दिले, डिपॉझिट दिले, काही पैशांचं थोडंसं सामान घेतलं. सुरुवातीला मला वाटलं मी जॉब करेन, काहीतरी नोकरी करेन आणि त्यातून 4 पैसे कमवेल. मी नोकरीसाठी इंटरव्ह्यूला सुरुवात केली, पण कुठेच माझं सिलेक्शन होईना, कारण मला अनुभव काहीच नव्हता. कुणीच मला कामावर घेतलं नाही. त्या काळात मी पूर्णपणे खचली. मी डिप्रेशनमध्ये गेले आणि सगळ्यांना माहिती असेल की आपण एकदा डिप्रेशनमध्ये गेलो तर त्यातून बाहेर पडणं किंवा त्यातून बाहेर येणं खूप कठीण असतं. आता मी सर्व काही गमावलं होतं. माझ्याकडे काहीच नव्हतं. अक्षरशः मी एकटीच बडबडायची. मी रात्रभर जागायची. त्या काळात माझ्या एका मैत्रिणीला माझी कंडिशन समजली आणि ती मला भेटण्यासाठी आली. माझी ती सिच्युएशन बघून ती माझ्यासोबत 2 दिवस राहिली. मला तिने खूप समजावलं, पण माझ्यात काहीच सुधारणा होत नव्हती. मला थोडं फ्रेश वाटावं, काहीतरी वेगळं म्हणून ती मला एका मंदिरात घेऊन गेली. मी पहिल्यांदाच या मंदिरात गेले आणि नकळत मी तिथे हात जोडले. ते मंदिर होतं स्वामी माऊलींचं, स्वामी समर्थांचं. मंदिरात गेल्यावर माझ्या तोंडात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ हे वाक्य आलं. हा मंत्र
बाहेर आला आणि त्या मंत्राने माझ्या शरीरात एक उत्स्फूर्तता, माझ्या शरीरात एक एनर्जी निर्माण केली. माझ्या मैत्रीण पूजा ती मला सांगत होती, तू म्हणतेस ना माझा कुणीच राहिलं नाही, तर हे बघ, ज्यांच्याकडे तुला घेऊन आले ना, आजपासून ते फक्त तुझे आहेत. ते तुला योग्य मार्ग नक्कीच दाखवतील. तू फक्त मनापासून त्यांची सेवा कर, त्यांचं नामस्मरण कर. कारण माझी मैत्रीण स्वामींची परमभक्त होती. त्या दिवशी तिने तिच्याच पैशामधून मला श्री स्वामी समर्थ महाराजांचा छान ग्रंथ घेऊन दिला. त्या ग्रंथाचं नाव होतं सारामृत. आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन नैवेद्य घेतलं आणि घरी आलो. त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझी मैत्रीण, तिची प्रापंचिक कामे होती त्यामुळे ती निघून गेली. जाताना तिने मला 3,000 रुपये दिले, तर ते 1,000 रुपये दिले, तर ते 1,000 रुपये मला काहीच दिवस तरी पुरवायचे होते. आता पुन्हा मी एकटी बसून काय करायचं, मी सारामृत वाचू लागले. मग मला सारामृत वाचून झाल्यावर त्या पूर्ण ग्रंथामध्ये स्वामींचं सार, मला स्वामी सेवेची गोडी लागली. मग स्वामी सेवा करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक केली. दिवसरात्र सारामृत वाचायचे, मी दिवसरात्र स्वामींचा जप करायचे, मी दिवसरात्र महाराजांचा तारक मंत्र म्हणायचे. स्वामींचा एक फोटो घरात आणला आणि मग मी स्वामी सेवेला सुरुवात केली. आता आधीपेक्षा मला थोडं बरं वाटत होतं. घरातही प्रसन्न वाटत होतं. आधी मी एकटी होते, पण आता स्वामी आल्यानंतर मला कोणी सोबत असल्यासारखं वाटत होतं. त्यांच्यासोबत मला एका ठिकाणी कामही मिळालं. जिथे मी काम करत होते तिथे कापसाच्या वाती बनवायचे काम होतं. मात्र महिन्याला फक्त 700 रुपये मिळायचे. त्यात घरभाडं, लाईट बिल, सामान हे काही होत नव्हतं. महिना अखेरीस माझ्याकडे काहीच उरत नव्हतं. तरी 6 महिने काम केल्यानंतर मी अक्षरशः थकले. लोकांची उधारी वाढली, कर्ज वाढलं. एक दिवस स्वामींच्या मठात गेले, स्वामींना अगदी भेटण्यासाठी गेले. तिथे स्वामींची खूप भांडले. तुम्ही म्हणता ना की तुम्ही फक्त सेवा करा, मी तुमच्या पाठीशी राहील. मग मी दिवसरात्र तुमची सेवा करत आहे, तुम्ही माझ्या पाठीशी का बरं उभे नाही राहिला? तुम्ही म्हणता ना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मग माझ्यासोबत स्वामी तुम्ही का बरं नाही? स्वामींना मी माझ्या आयुष्यातील मार्ग दाखवण्यासाठी सांगत होते. मी स्वामींशी बोलले, भांडले, रडले आणि मग त्यानंतर मठातून घरी येण्यास निघाले. खरं तर वाटेल एक औदुंबर झाड होतं. त्या दिवशी ऊन थोडं जास्तच होतं. माझ्या डोक्यावरती ऊन आल्याने डोळ्यावर अंधाऱ्या आल्या आणि मग मी त्या औदुंबराच्या झाडाखाली बसले. 5 मिनटं तिथं बसले आणि मग पुन्हा घरी जावं म्हणून औदुंबराच्या झाडावरून यायला निघाले. तितक्यात माझ्या पायाच्या बाजूला झाडाखाली 100 रुपयांची आणि 20 रुपयांची नोट मिळाली. खरे तर तिथे येणारं जाणारं कोणीच नव्हतं. मग हे पैसे कसे आले विचार करा बरं. कदाचित स्वामींचीच मदत समजून असे म्हणून मी ते पैसे घेतले आणि मग घरी आल्यावर ते एका डब्यात ठेवून दिले. त्यानंतर काही दिवस गेले, मला मार्ग काही सापडत नव्हता. पण त्या दिवशी गुरुवार होता. मी स्वामींच्या मठातून येत असताना एक बाजार लागतो. त्या बाजारामध्ये एका व्यक्तीच्या शेजारी असंख्य लोकांची गर्दी होती. ही गर्दी कसली आहे हे पाहावे म्हणून मी तिथे गेली. तर एक व्यक्ती काही मशीन विकत होता. त्यातील एक मशीन बटाटा सोलण्याची होती, एक मशीन बटाट्याचे वेफर्स बनवण्याचे, एक मशीन ही कांदा चिरण्याची होती. लहान सहान मशीन त्याच्याकडे होते आणि त्या घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती. त्यातील एक मशीन मला खूप आवडले, जे बटाटा सोलून ही काढू शकत होते आणि बटाट्याचे वेफर्सही बनवू शकत होते. माहिती नाही, पण मला ती मशीन घेण्याची इच्छा झाली आणि तिची किंमत बरोबर 120 रुपये होती. मी झटकन त्यांना सांगितलं की मी एक मशीन मला द्या आणि मग मी 120 रुपये त्यांना दिले. ती मशीन घरी आणली. त्या दिवशी अचानक स्वामींनी मार्ग दाखवल्याप्रमाणे मला असं वाटलं, आपण आता इथून व्यवसाय करायला सुरुवात करू. मी त्या दिवशी 80 रुपयाचे 8 किलो बटाटे देखील आणले. त्याच दरम्यान बटाट्याचा भाव खूप कमी होता, त्यामुळे 80 रुपयात 8 किलो बटाटे मिळाले. ते बटाटे सोलून मी त्याचे वेफर्स करण्याचे ठरवले. 2 ते 3 दिवसांच्या प्रक्रियेनंतर बनवलेले वेफर्स आजूबाजूच्या दुकानामध्ये घेऊन गेले. 3 दुकानामध्ये 8 किलो बटाट्यांचे वेफर्स अगदी माझे अर्ध्या तासात संपून गेले. मग त्यातून मला थोडासा नफा झाला. आता आपण हेच काम करूया ठरवले. मी वेफर्स बनवत असताना फक्त एकच गोष्ट करायची, म्हणजे तारक मंत्र म्हणायचे. मी तारक तीर्थ बनवायचे आणि तारक तीर्थ बनवल्यानंतर ते तारक तीर्थ आहे ते बटाट्यांच्या पाण्यामध्ये मी सोडायचे. म्हणजेच जेव्हा तुरटी मिश्रित पाणी बटाट्यामध्ये घालायचे तेव्हा त्यामध्ये मी अर्धा झाकण किंवा 1 झाकण तरी तारक तीर्थ घालायचे. तर मित्रांनो, त्यामध्ये माझ्या स्वामींचा आशीर्वाद असायचा, स्वामींची साथ असायची. बस मला एवढाच वाटायचं. तारक मंत्र म्हणून तारक तीर्थ हे मी त्या बटाट्यासाठी वापरायचे आणि मग वेफर्स बनवायचे.
काम सुरू केले. असे काही महिने गेले. 2 वर्ष व्यवसाय केल्यानंतर मला 1 लाखाचा नफा झाला. आता आपण जोड व्यवसाय काहीतरी करूया म्हणून मी वाटाणे, फुटाणे, थोडंसं फराळी, चिवडा असे काही प्रोडक्ट ठेवायला सुरुवात केली. आणि मग त्यानंतर मला लोकांची मदत लागू लागली. सुरुवातीला 4 बायका, 8 बायका आणि मग त्यानंतर काहीच महिन्यात मी 16 बायका कामावर ठेवल्या. आता व्याप वाढत गेला, खप वाढला गेला, काही लोकांची मागणी वाढत गेली. मग मी छोटीशी स्वतःची कंपनी सुरू केली. त्या कंपनीमध्ये मला खूप चांगला नफा मिळाला. अगदी त्या कंपनीत देखील मी आवर्जून जाऊन काही प्रोडक्ट बनवले जात होते. तिथे तारक तीर्थ त्या प्रोडक्टमध्ये आवर्जून वापरायचे आणि दिवसभर प्रत्येक कंपनीमध्ये मी तारक मंत्र लावायचे. ताई म्हणतात, कदाचित तुम्हाला ही खोटं वाटेल किंवा वेड्यासारखंही वाटेल, पण खरं सांगते, मी प्रत्येक सेकंदाला फक्त न फक्त स्वामींचं नाव घ्यायचे, तारक मंत्र म्हणायचे आणि त्यानंतरच्या गोष्टींची सुरुवात करायची. आपण म्हणतो ना की आपल्यासाठी काहीतरी गोष्ट नक्कीच असते, ती केल्यानंतर किंवा म्हटल्यावर आपल्याला ती गोष्ट नक्कीच मिळते. तसं माझ्या आयुष्यामध्ये लकी असणारा कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तारक मंत्र. हा मंत्र म्हटल्यानंतर कोणीतरी सोबत असल्यासारखं नक्कीच वाटायचं. हा मंत्र म्हटल्यानंतर माझ्या आयुष्यात एक वळण मिळालं. मी तारक मंत्राचे पाठ करायला सुरुवात केली आणि मग माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं ते मिळत गेलं. त्या 120 रुपयाच्या मशीनपासून केलेली सुरुवात आज माझ्या स्वतःच्या 3 कंपन्या आहेत आणि तिन्ही कंपन्यांचा सेल हा चांगला होत आहे. प्रत्येक ठिकाणी कामासाठी असंख्य लोक ठेवले आहेत आणि फक्त हे सगळं स्वामी कृपेने झालं. स्वामींनी मार्ग दाखवला. 120 रुपये म्हणजे स्वामींचा आशीर्वाद होता. त्यातून घेतलेली एक छोटीशी मशीन आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची झालेली प्रगती. माझ्या आईलाही नेहमी वाटायचं की मी काहीतरी देवधर्मात यावं. कदाचित तिच्यासाठी देखील स्वामींनी मला त्यांच्याकडे ओढवलं असेल. आयुष्यात असंख्य प्रसंग आले, पण त्यातून स्वामींनी मला सावरले, स्वामींनी मला तारले. माझ्या आयुष्याच्या प्रवासात फक्त स्वामींनी मला सांभाळले. मी एक शून्य होते, मी 0 होते. एका 0ला स्वामींनी हिरो केले. खरंच स्वामी आमच्या आयुष्यात आले आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. आज मी प्रत्येकाला सांगेल की तारक मंत्र म्हणा, तारक तीर्थ बनवा. व्यसन असेल, दुःख असेल, त्रास असेल, आजार असेल, सगळं काही दूर करण्याची क्षमता एक म्हणजे तारक तीर्थ आहे. कारण माझ्या आयुष्याचं सोनं झालं ते फक्त तारक मंत्रामुळं. मी जे आहे ना आता जे प्रोडक्ट सेल करते त्या प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला स्वामींबद्दल सांगत असते. स्वामी सेवा वाढवण्याचं कार्य करत असते आणि मग त्यानंतर मी माझी जी काही सेल आहेत ते करत असते. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच या ताईंचा अनुभव मनाला लागणारा अत्यंत अद्भुत आहे. त्यामुळे तुम्ही नक्की कमेंटमध्ये तुमचे जर काही अनुभव असतील तर नक्की कमेंट करा आणि तारक मंत्राची सेवा नक्की सुरू करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.